Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. सर, तुम्ही गेल्या काही दिवसापासून जुन्या सहकाऱ्यांची गाठीभेटी घेताय. त्यावरून टीका देखील मोठ्या प्रमाणात होती. अजित पवार असं थेट म्हणतात, की आधी फक्त फॉर्म भरायचे आणि शेवटच्या सभेला यायचे. आता गावोगाव फिरतात. त्याचं कारण असं आहे की जे टीका करतात त्यांच्या विश्वासानं सगळं सोपं जातं. तर त्या विश्वासाला धक्का त्यांनी बसवला आहे. त्यामुळे साहजिकच लक्ष द्यावं लागतं. सर, मध्यंतरी पुरंदरमध्ये तुमचा एक दौरा झाला आणि त्यामध्ये आता जर बघितलं तर पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावरती दुष्काळ आहे. दुष्काळ आणि पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावरती आहे. आता जर आज बघितलं तर तोच प्रश्न आहे. आज पुरंदरचा आणि बारामतीच्या दुष्काळी भागाचा पाणी आणि चारा. पण आचारसंहितेच्यामुळे काही गोष्टी आज आम्हाला करता येत नाही. आणि निवडणुकीत मुक्त झाल्या पहिली गोष्ट ही आहे की चारा आणि पाणी या गोष्टी अधिक लक्ष द्यायचं. याच्या आधी मी सरकारमध्ये असताना आम्ही मोठ्या प्रमाणावर कॅटल टँक घेतली होती. चारा पुरवला होता आणि इथंच नाही पण राज्यातल्या जवळपास 12 जिल्हे आहेत. आजचं सरकार त्याच्यात पाहिजे तसं लक्ष देत नाही. दिल्लीचंही देत नाही, इथे लक्ष देत नाही. पण शेवटी लोकांना मदत करायची लागेल. ज्यावेळेला ही आचारसंहिता संपेल, पण आता इथे आमदार आहेत. इथे आमदार सतत आम्हाला सांगतात या कामात लक्ष घाला. त्यांचंही स्वतःचं लक्ष आहे. पण त्यांनाही मर्यादा आहेत. पण राज्य सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही आचारसंहिता संपेपर्यंत, तोपर्यंत त्यांची इच्छा आहे, त्यांचा आग्रह आहे, पण मर्यादा आहे. पण ठीक आहे, 3 असू द्या, 4 असू द्या, ही निवडणूक संपली की या सगळ्या गोष्टीत ते लक्ष घालतील, आम्ही सगळेच घालू.